नमस्कार. आज आपण व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल पाहणार आहोत. आता इफ पी ऑफ एक्स इज अ पॉलिनॉमियल in x, then value of polynomial for x is equal to a is p of a. कळतंय का? म्हणजे p of x is a polynomial. x मध्ये पॉलिनॉमियल आहे, बरोबर आहे, बहुपदी आहे. then value of polynomial for x ची किंमत जर a घेतली तर जिथे जिथे x आहे तिथे p of a त्याची काय होईल? व्हॅल्यू होईल. आपण याचे एक्झाम्पलच घेऊ म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. बहुपदीची किंमत ज्याला व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल म्हणतात. फाइंड व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल p of x 2x square minus 3x plus 5 for x is equal to 2y cube minus 2y plus root 7 for y is equal to minus 2. त्यानंतर p of x is equal to 2x square minus x cube plus x plus 2. Find p of 0. p of 0 म्हणजे x is equal to 0 आहे बरं का. त्याच पद्धतीने p of y बरोबर y square minus 3 root 2y plus 1. Find p of 3 root 2. p of y is equal to 2y cube minus 6y square minus 5y7. Find p of 2 आणि for x is equal to 0 find value of x square minus 5x plus 5. जवळजवळ 3.4 एक गणित सोडतो. सगळी गणित मी घेतली आहे, सोपी आहेत म्हणून. बरं बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल p of x. आधी p of x घेतो 2x square minus 3x plus 5 for किंवा पुट म्हणायचं, पुट for x is equal to आहे ना, पुट x is equal to 2. जिथं जिथं x आहे तिथं तिथं 2 टाकायचं. बघा p of 2 इथं 2 टाका, 2 च्या जागेवर 2 तसाच 3 into 2. कळलं का? इन्स्टेड ऑफ x पुट 2. आता ह्याच राहील. आता फक्त स्क्वेअर क्यूब एवढंच करायचंय, नंतर मल्टिप्लिकेशन करायचं आणि शेवटी बेरीज वजाबाकी करायची आहे. 2 raised to 2 3 into 2 plus 5. फक्त स्क्वेअर केला बघा. आता मल्टिप्लिकेशन 4 2 8 6 5. 8 × 6 गेले 2. उत्तर लिहून टाकायचं. व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल फॉर x is equal to 2 is 7. परत पहा p of x x square minus 5x plus 5 for x is equal to 0. Put x is equal to 0. बघा, instead of x put 0. 0 square 5 into 0 plus 5. 0 चा स्क्वेअर 0, गुणाकार 0. हे 0 सोडून द्या, राहिलं कोण? 5. दॅट इज द आन्सर. आता इथं काय आहे? y मध्ये म्हणून p of y बरोबर 2y cube minus 2y plus root 7 फॉर म्हटलंय ना, मग पुट y is equal to -2. बघा y ची किंमत -2. जिथं जिथं y इथे -2 बघा, -2 चा क्यूब मायनस 2 into -2 आणि रूट 7. मी आता सांगितलं स्क्वेअर आणि क्यूब करायचे. बघा हा गुणाकार आहे, इथं पण गुणाकार असेल. वजा 2 3 वेळा आहे. बघा वजा चिन्ह एकदा असेल तर मायनस, दोनदा असेल तर प्लस, तीनदा असेल तर मायनस, 4 वेळा असेल तर म्हणजे वर डोक्यावर इवन असेल तर मायनस राहील, ऑड इवन असेल तर प्लस होईल आणि ऑड असेल तर मायनस. हे ऑड आहे म्हणजे उत्तर मायनस येणार आहे. बघा ना, दोन्हीचा प्लस 4 होईल आणि -2 प्लस मायनस मायनस आहे. तीनदा मायनस आहे ना, 2 into -8 हे दोघांचा गुणाकार 2 मायनस साइन म्हणून +4 1 मायनस साइन म्हणून 16
या दोघांची बेरीज वजाबाकी होईल. चिन्ह समान वजाबाकी मोठे चिन्ह. इट इज द व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल p of y for y is equal to minus square plus root 7. परत पहा p of y बरोबर 2y cube minus 6y square. बरोबर. काय विचारलं तुम्हाला बघा. p of 2 विचारलं. p of 2 म्हणजे याचा अर्थ इथं p of y च्या ऐवजी 2 आहे म्हणजे पुट y is equal to 2. बघा p of 2 into y च्या डोक्यावर y च्या ऐवजी 2 आहे म्हणजे 2 क्यूब 6 into 2 चा स्क्वेअर 5 into 2 आणि प्लस 7. आता हे फक्त क्यूब स्क्वेअर आणि हा गुणाकार करू. 2 into 2 चा 3 वेळा गुणाकार 8 होईल. 2 चा स्क्वेअर 4 होईल. 5 गुणे 10 होईल अधिक 7. हा गुणाकार होईल 16. हा होईल 24 वजा 10 अधिक 7. चिन्ह समान वजाबाकी करू. वजा 8 होईल. चिन्ह समान वजाबाकी वजा 3 होईल. साइन सेम ऍडिशन. ही तर बेरीज सोपं नाही वाटत. सोपं नाहीये. बेरीज वजाबाकी तुम्हाला काळजीपूर्वक करावं लागेल. आकडेमोड स्क्वेअर क्यूब व्यवस्थित करावं लागेल. मी पटापट लिहितोय म्हणजे तुम्हाला असं वाटतं खूप सोपं आहे. खूप सोपं आहे. आकडेमोड खूप काळजीपूर्वक करायची. चुकण्याची शक्यता जास्त असते. आता इथे बघा p of x 2x cube 2x square minus x cube plus x plus 2 put x is equal to 0. बघा बरं का बरं इथे p of 0 आहे. इथे 0 येईल. 2 into 0 square 0 cube 0 जिथं x आहे तिथं त्याची किंमत टाकायची. स्क्वेअर 0 क्यूब पण 0 हे पण 0 हे पण 2. हा गुणाकार किती 0 मायनस 0 प्लस 0 हे सगळे 0 आहे. 2 आहे म्हणजे आन्सर इज p of 0 2. पहा p of y y square 3 root 2y plus 1 पुट p of काढायची ही किंमत म्हणजे कोण आहे हा y is equal to 3 root 2. p of 3 root 2 आलं का. p of 3 root 2 बघा y चे 3 root 2 स्क्वेअर 3 root 2 into y ची किंमत 3 root 2 स्क्वेअर 3 चा स्क्वेअर 9 आणि रूट चा याचा स्क्वेअर 2 होईल. आता बघा याचा गुणाकार 3 3 9 आणि रूट 2 2 9 गुणे 18 9 गुणे 18 प्लस 18 मायनस 18 कॅन्सल. अशा पद्धतीने तुम्ही व्हॅल्यू काढू शकता. मी जवळजवळ 6 गणितं घेतली. बघा फास्टली घेतली पण 6 गणितं घेतली. आता तुम्हाला कधी कधी अशी किंमत दिली जाते आणि तुम्हाला a ची b च्या किमती काढाव्या लागतात. फॉर एक्झाम्पल इफ म्हणजे व्हॅल्यू इज गिवन व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल फॉर x equal to 0 is 2 असं म्हटलंय. बघा व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल m square minus am plus 7 for m is equal to minus 1 is 10 then find m. बरोबर. आता ह्या गणितात बघा बरं व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल 2y cube minus ay square minus 5y मी तर a घेतला बरं 7 for m is equal to 2 आहे ना y is equal to 2 value of polynomial for y is equal to is किती आली किंमत -11 फाइंड a. बघूयात आपण आता मी एक गणित तयार केलेले आहे. मुद्दाम ठेवतोय उत्तर आपलं टॅली करण्यासाठी. बघा p of m square minus am square minus am plus हा m मध्ये म्हणून p of m is equal to m square minus am plus 7 for m is equal to म्हणजे पुट बरोबर m ची किंमत बघा p of -1 square a into -1 आणि plus 7 स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह म्हणजे हे 1 येईल 2 ला मायनस आहे म्हणून हे प्लस होईल हे 8 + 8 होईल
इथपर्यंत काय शंका? बट व्हॅल्यू इज 10 आहे. व्हॅल्यू 10 म्हणजे ही 10 दिली तुम्हाला, ही तुम्हाला दिलं आहे. व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल म्हणजे याची किंमत 10 दिलेली आहे. म्हणजे a plus 8 is equal to 10. हा प्लस 8 मायनस होईल आणि याची किंमत 2 आलेली आहे. सेम गणित पहा. तर तुम्हाला आत्ताच सांगितलं y मध्ये म्हणून p ऑफ y 2y क्यूब मायनस ay स्क्वेअर मायनस 5y प्लस 7 फॉर y इज इक्वल पुट y इज इक्वल टू 2. चला आधी 2 टाकूया. जिथं जिथं y 2 चा क्यूब a 2 चा स्क्वेअर 5 2 जिथं जिथं y तिथं तिथं 2 टाकलं. बघा 2 चा क्यूब 8 2 चा स्क्वेअर 4 हा 10 अधिक 7 8 गुणे किती होईल 16. हा गुणाकार होईल 4a. दोघांची बेरीज वजा 3. 16 वजा 3 होईल 13 वजा 4. बट व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल फॉर y इज इक्वल टू इज म्हणजे p ऑफ 2 वजा 11 आहे. व्हॅल्यू म्हणजे p ऑफ बट p ऑफ 2 इज इक्वल टू मायनस म्हणजे p ऑफ 2 ची किंमत दिली आहे -11 बरोबर 13 मायनस 4a. इथे सुद्धा बघा ना व्हॅल्यू इज गिवन. व्हॅल्यू म्हणजे p ऑफ -1 मायनस 10 आहे. म्हणजे या सगळी तर असं राहायला पाहिजे होतं. p ऑफ याची किंमत 10 आहे बरोबर a अधिक 8. बाजू बदलून घेतली. बाजू बदलून घ्या 13 वजा किंवा राहू द्या वजा 4 इकडे आले काय होईल अधिक होईल. तिकडे राहील 13 वजा 11 तिकडे गेला अधिक होईल 13 अधिक 11 हे 24 होईल. 24 गुणिले 4 भागिले होईल. बघा ना मायनस उत्तर यायला पाहिजे. कुठेतरी घोळ केलाय आपण. 2y मायनस मायनस प्लस 7 बरं 2 into 2 क्यूब 8 वजा a गुणिले 4 वजा 10 बरोबर आहे 4a वजा वजा आहे. हा आहे वजा वजा इथं पण वजा वजा आहे. 16 तून 3 गेले 13 वजा 4 आहे म्हणजे p ऑफ 2 वजा 11 आहे. वजा 11 येतात. काही चुकलं आपलं बघायचं काय नाही. वजा 11 13 वजा 4 आहे वजा 11 अधिक 4 आहे बरोबर 13. 4 आहे बरोबर 13 अधिक 11 13 11 24 a बरोबर 24. हा याची किंमत 6 आहे. तिथे मायनस साइन ऑलरेडी आहे. उत्तर आले बघा आपलं. बघा ना याची किंमत मायनस इथे याची किंमत किती बघा ना 6 आहे. तर अशा पद्धतीने किती सोपी गणित आहे. व्हॅल्यू इज गिवन तर व्हॅल्यूची जागा व्हॅल्यू भरायची आणि मग याची किंमत काढायची. या ठिकाणी आपण व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल झाले. आता आपण रिमाइंडर थेरम पुढचा जो थेरम आहे रिमाइंडर थेरम. रिमाइंडर म्हणजे बाकी. आपण पहा सिंथेटिक डिव्हिजन मध्ये कोपऱ्याची संख्या यायची. सिंथेटिक डिव्हिजन मध्ये ही कोपऱ्यात जी यायची तिला आपण रिमाइंडर म्हणायचो. तीच रिमाइंडर आपण आताची आपण शिकलो व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल अशा पद्धतीने सोडून आपण रिमाइंडर काढू शकतो. नुसती रिमाइंडर म्हणजे कधी याचा उपयोग होतो किती फॅक्टर आहे की नाही चेक करायला. डिवायझर इज फॅक्टर ऑफ डिव्हिडंड आहे की नाही हे जर चेक करायचं असेल तर तुम्ही हा रिमाइंडर थेरम वापरू शकता. रिमाइंडर 0 आली की तुम्ही म्हणणार फॅक्टर आहे. बघा p ऑफ x 4x स्क्वेअर मायनस x प्लस 2 डिवाइड बाय x प्लस 1. आता रिमाइंडर थेरम सांगतोय बरं का. रिमाइंडर थेरम रिमाइंडर थेरम आता याच्यामध्ये 2-3 गणित लगेच फळ्यावर मांडतो. प्रश्न असतो बाय रिमाइंडर थेरम डिवाइड 4 गणित घेतो.
रिमाइंडर थेरम आणि पुढे एक थेरम आहे फॅक्टर थेरम, यात थोडंसं साम्य आहे. आता रिमाइंडर थेरम कधी आणि फॅक्टर थेरम कधी? सर आता याने सोडवलं आपण आता तर उत्तर फक्त रिमाइंडर मिळणार आपल्याला. प्रश्न काय येणार? बाय युजिंग फाइंड रिमाइंडर, तोच प्रश्न आहे, फाइंड रिमाइंडर, बरोबर. आणि फॅक्टर थेरम मध्ये आपण काय करणार? म्हणजेच रिमाइंडर 0 आली तर म्हणणार बाय फॅक्टर थेरम, खाली लिहिणार बाय फॅक्टर थेरम, जे काय असेल हे इज अ फॅक्टर ऑफ दॅट असं म्हणणार. अलग लक्षात? म्हणजेच जर रिमाइंडर 0 आली देन यू कॅन राईट, तरच आपण तिथे खाली, म्हणजे रिमाइंडर थेरम आणि फॅक्टर थेरम मध्ये असा फारसा काही फरक नाहीये. त्यामुळे मी पुढे लगेच फॅक्टर थेरमच गणित घेतो. इथं बघा, चेक वेदर x minus 2 is factor of polynomial x cube minus x square minus 4 by using factor theorem. बरोबर आहे? म्हणजे फॅक्टर थेरमच्या साहाय्याने आपल्याला चेक करायचंय. आता बघा बरं का, रिमाइंडर काढण्यासाठी आपण रिमाइंडर थेरम वापरणार. नीट लक्ष द्या. आधी मी पी ऑफ एक्स लिहिला, लिहिली पुट असं म्हणणार बाय रिमाइंडर थेरम. रिमाइंडर काढायचे ना, बाय रिमाइंडर थेरम पुट. नीट पा, ही जी आहे जसं आपण सिंथेटिक मध्ये करत होतो, पुट x is equal to -1. चला p of -1 is equal, जिथं इथं आता बघा सारखं व्हॅल्यू काढायची, फक्त x is equal to -1 साठी व्हॅल्यू काढायची. 4 into -1 स्क्वेअर, बघा बरं, 4 into -1 स्क्वेअर मायनस x ची व्हॅल्यू परत -1 आहे, मायनस चिन्ह, x ची किंमत -1 आणि +2. स्क्वेअर इज पॉझिटिव्ह, मायनस मायनस बिकम प्लस, गुणाकार 4 अधिक 1 अधिक 2 म्हणजे 7. किंवा रिमाइंडर आहे, म्हणजेच रिमाइंडर इज इक्वल टू जी व्हॅल्यू येते ना, दॅट इज द रिमाइंडर. तीच रिमाइंडर असते. म्हणजेच याचा अर्थ तुमच्या लक्षात येते का? बघा बरं, पी ऑफ x raised to 4 minus 5x square minus 4x बाय रिमाइंडर थेरम. रिमाइंडर काढायचे ना, पुट. सांगा बरं, x plus 3 is equal to 0, plus 3 minus होईल, म्हणजे -3. जिथं x is -3, -3 raised to 4 -5 परत -3 स्क्वेअर -4 आणि याची किंमत -3. बघा, वजा 3 4 वेळा आहे, वजा चिन्ह 4 वेळा म्हणजे प्लस येणार. 2 10 4 10 6 आहे की नाही? 3 त्रिक 9 9 त्रिक 27 आणि 27 त्रिक 81 वजा 5 गुणिले वजा चिन्ह 2 वेळा आहे, 2 10 म्हणजे प्लस होणार. 3 त्रिक 9 शेवटी 2 मायनस आहे म्हणून 4 त्रिक 12. 5 9 45 अधिक 12, दोघांची बेरीज काढा वाटलं असतं. 93 वजा 45 48 आहे. बघा, 5 13 4. रिमाइंडर इज इक्वल टू 48. ठीक आहे, सोपं आहे. जसं व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल आहे सेम तसंच आहे, फक्त आपण एक ओळ वाढवली. बघा, बाय रिमाइंडर थेरम. परत पहा, पी ऑफ x cube minus 2x square minus 4x minus 1 by remainder theorem put x minus 1 आहे म्हणजे x is equal to किती? x minus 1 is equal to 0 म्हणजे 1 ना. मग चला जिथे जिथे x आहे p of 1 is equal to 1 चा क्यूब 1 चा स्क्वेअर गुणिले 1 वजा 1
1 चा क्यूब 1, 2 1 चा स्क्वेअर 1, 4 1 4 वजा 1, हा गुणाकार वजा 2 वजा 4 वजा 1, हे दोघांची वजाबाकी वजा 1 आणि याची वजा 5. रिमाइंडर इज -6. पहिल्याचं उत्तर 40, पहिलं 48 हे बघा, त्यानंतर आताचं उत्तर -6 आलंय बघा. आता हे वाटलंच तर अजून 1-2 रिमाइंडरचे गणित घेतो, मग फॅक्टरकडे त्याकडे जाऊ आपण. फॅक्टरकडे लगेच सरमिसळ नको व्हायला. मग पहा रिमाइंडर थेरम डिवाइड वेदर द पी ऑर बाय फॅक्टर थेरम इथे डिवाइड कॉमन बाय सेकंड कॉमन फाइंड द रिमाइंडर. बघा 3.5 मधलं 5वर त्याच्यामधलं 54 m क्यूब 18 m स्क्वेअर 27 m प्लस 5 डिवाइडेड बाय m मायनस 3. बघा m मध्ये म्हणून p ऑफ m बाय रिमाइंडर काढायचं ना. रिमाइंडर थेरम पुट सांगा बरं m मायनस 3 0 म्हणजे -3 प्लस होईल p ऑफ 3. 54 गुणिले 3 चा बघा f चा 3 टाकला 18 गुणिले 3 चा वर्ग 27 गुणिले 3 आणि अधिक 5 बरोबर आहे. 54 3 चा घन 27 3 चा वर्ग 9 27 3 81 अधिक 5 हा गुणाकार करा हा गुणाकार करा. मग या दोघांची तिघांची बेरीज करा वजा 81 करा. जे उत्तर येईल ते त्याची रिमाइंडर असेल. बरोबर आहे. त्यातलं दुसरं बघा समजा p ऑफ x मध्ये 2x क्यूब 2x स्क्वेअर प्लस ax मायनस a आणि डिवाइडेड बाय x मायनस a म्हणतात. बाय रिमाइंडर थेरम पुट x minus a is equal to 0 म्हणजे x is equal to a. मग बघा p of a x च्या जागी भरा a क्यूब a स्क्वेअर a इंटू परत a 2a क्यूब मायनस 2a स्क्वेअर प्लस हा गुणाकार होईल a स्क्वेअर. राईट टर्म्स आहे बघा चिन्ह समान इथे a स्क्वेअर असं आहे -2 + 1 म्हणजे -1 की दॅट इज द रिमाइंडर. अशा पद्धतीने तुम्ही रिमाइंडर फॉर्म्युलाने रिमाइंडर म्हणजे मी बोलता बोलता 3.5 मधलं 5वं गणित पण सोडून दिलेलं आहे या ठिकाणी. आता आपण जाऊया रिमाइंडर दिली असेल 1-2 एक्झाम्पल घेतो बघा नीट लक्ष द्या. अजून रिमाइंडर थेरम चालू आहे बरं का फॅक्टर थेरम नाही. बघा इफ पॉलिनॉमियल t क्यूब 3t स्क्वेअर kt अधिक 50 इज डिवाइडेड बाय t minus 3 the remainder is 62 फाइंड k. बरोबर. त्याचप्रमाणे असंच एखादं गणित आहे का चेक करू आपण. आहे बघा y क्यूब मायनस 5x स्क्वेअर प्लस 7y प्लस m डिवाइडेड बाय y प्लस 2 फाइंड m इफ रिमाइंडर इज 50 फाइंड m. 6वं गणित आहे बघा म्हणजे 5वं झालंय 6वं पण आता मी तुम्हाला सोडून देतोय. त्याचप्रमाणे ठीक आहे चालेल एवढं 2 गणित करूया. थोडंसं फास्ट घेतो सोपं आहे म्हणून. t मध्ये म्हणून p ऑफ t बरोबर डिवाइडेड बाय t minus 3 आहे. द रिमाइंडर 62 रिमाइंडर दिलेलं आहे मग इथं काय म्हणणार बाय रिमाइंडर दिलेलं रिमाइंडर फॉर्म्युला पुट t minus 3 म्हणजे t minus 3 बरोबर 0 म्हणजे t ची किंमत 3 p ऑफ t 3 चा क्यूब
3 चा वर्ग k into 3 आणि 50 बरोबर. आता ही जी आहे ना हे उत्तर येतं ही आपली रिमाइंडर असते. आतापर्यंत आपण ते शिकलो. मग हेच तुम्हाला दिलंय नेमकं किती दिलंय ते 62 20 शेवटी टाकू आपण 27 हे 9 3k आणि 50 9 3 27 हे दोघं कॅन्सल हे आलं पी ऑफ 3 बट ही रिमाइंडर असते पी ऑफ 3 किती दिलंय 62 हे बघा 62 बरोबर 3k plus 50 पी ऑफ 3 हे का पी ऑफ 3 दिलेली बाजू बदलून घ्या. मला वाटतं पुढचं तुम्हाला येईल 50 तिकडे गेल्यावर वजा होईल 12 लागेल आणि 12 भागिले 3 याची किंमत 4. म्हणजे किती सोपं आहे गणित. म्हणून थोडंसं जरा फास्टली घेतलंय मी. सेम गणित आपण व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल मध्ये शिकलो. पी ऑफ y क्यूब मायनस 5s स्क्वेअर 7y प्लस m पुट आता बाय रिमाइंडर थिअरम रिमाइंडर दिलेली ना बाय रिमाइंडर थिअरम पुट y इज इक्वल टू -2 y ची किंमत काय घ्या -2 घ्या. कळतंय का बघा p ऑफ -2 क्यूब -2 स्क्वेअर 7 into -2 आणि प्लस m जिथं जिथं y आहे तिथं मी -2 टाकला. -2 चा 3 ला गुणाकार म्हणजे मायनस साइन 3 ला आहे म्हणजे -8 स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. गुणाकारामध्ये एकच मायनस साइन म्हणून मायनस इथे एकच मायनस साइन म्हणून 20 तिघांची बेरीज झाली की होईल बघा. तिघांची चिन्ह समान आहेत म्हणजे बेरीज करून मोठ्याचे चिन्ह द्या. 20 30 42 होईल बघा मोठ्याचे चिन्ह 28 38 42 बट ही जी रिमाइंडर आहे ती दिलेली तुम्हाला 50 त्याच्यावर 50 टाका वजा इकडे अधिक होईल किंवा बाजू बदलून घ्या. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण थांबूयात. मी फक्त याच्यात तुम्हाला काय घेतलाय रिमाइंडर थेरम घेतलेला आहे. धन्यवाद.